नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव रोशन आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी जागृती यांचा। साधारण सकाळी 9 वाजता रोशन आणि जागृती हॉलवर आली। सगळ्यात आधी पाहुण्यांनी साखरपुड्याचे गारणे करून नारळ फोडून घेतला। त्यानंतर भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। मुंडावळ्या बांधून जागृती पुण्यावाचनाला येऊन बसली। भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुवासिनींनी जागृतीचे घाणे भरून घेतले आणि लगेच जागृतीला हळद लावून घेतली। त्यानंतर जागृती नीम सांडायला गेली। इकडे रोशनने मुंडावळ्या बांधून घेतल्या आणि पुण्यावाचनाला येऊन बसला। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। लगेच भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी रोशनचे घाणे भरून घेतले आणि रोशनला हळद लावून घेतली। त्यानंतर रोशन नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून रोशन जानवशाला येऊन बसला। जागृतीच्या आईबाबांनी रोशनचे पाय धुवून त्याला गोड मिठाई भरवली आणि रोशनला माळेसाठी घेऊन आले। 2 मंगलाष्टक होताच जागृती पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे जागृतीच्या आईबाबांनी रोशन आणि जागृतीच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी रोशनला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। रोशनच्या बहिणीने पहिली गाठ मारली। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून रोशनने जागृतीला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। जागृतीच्या भावाने रोशनचा कान खरकचून पिळून घेतला। त्यानंतर दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर दोघांनी भटजींचा आशीर्वाद घेतला आणि ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहून ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर रोशन आणि जागृती जेवायला गेले। एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली। जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। रोशन आणि जागृतीला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असंच झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बांकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।